श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आजचा दिवस, ही वेळ आणि तुमच्या समोर आलेला हा संदेश यातले काहीही अकारण नाही. या ब्रह्मांडात झाडाची पानेही ज्याच्या इच्छेशिवाय हलत नाही, त्या अक्कलकोटच्या परब्रह्माची, साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांची ही इच्छा आहे की तुम्ही आता या क्षणी इथे थांबावे, पाठ फिरवून जाऊ नये, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसावे लागेल. जरा शांतपणे विचार करा. मागील काही दिवसांपासून तुमच्या घरात काय घडत आहे? अकारण चिडचिड, क्षुल्लक कारणामुळे तुमच्या घरात होणारे मोठे कलह, हाती आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जाणे, घरातील कर्त्या व्यक्तीला अचानक घेरलेले आजारपण आणि रात्रीच्या वेळी अचानक उडणारी झोप आणि छातीत दाटून येणारी एक अनामिक भीती. हे सगळे केवळ योगायोग आहेत का, असे तुम्हाला वाटते का? अजिबात नाही. ही त्या संकटाची चाहूल आहे, जे संकट आज रात्री आपले खरे रूप धारण करणार आहे. तुमच्या कुटुंबावर, तुमच्या घरावर आणि तुमच्या हास्यावर, तुमच्या प्रगतीवर आणि तुमच्या सुखावर कोणाची तरी अत्यंत जळजळीत आणि विषारी नजर पडली आहे. ती नजर इतकी भेदक आहे की तिने तुमच्या घरावर, उंबरट्यावर अदृश्य जाळे विणले आहे. या जाळ्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठीच साक्षात त्रिकालज्ञानी स्वामी समर्थांनी हा संकेत तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. आणि तुम्ही काय करत आहात? तुम्ही त्या तारणहाराला दारातूनच परत पाठवण्याची तयारी करत आहात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक संत नाहीत, तर ते साक्षात परब्रह्म आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे वचन केवळ एक वाक्य नाही, तर ती एक ब्रह्मांड व्यापणारी गर्जना आहे. ज्यावेळी काळ एखाद्याचा जीव घेण्यासाठी उंबरट्यावर उभा असतो, तेव्हा यमराजाला 2 पावले मागे हटावे लागणारी शक्ती म्हणजे स्वामी समर्थ. पण स्वामींची कृपा त्याच भक्तांवर होते ज्यांच्या मनात पूर्ण समर्पण असते. जो भक्त संकटाची चाहूल लागताच अहंकाराचा त्याग करून स्वामी चरणाशी नतमस्तक होतो, त्याला मृत्यूच्या दाढेतूनही ओढून काढण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. आणि जो माणूस ईश्वराच्या संकेतांना पायाखाली तुडवून पुढे जातो, त्याच्या नशिबात केवळ आणि केवळ विनाश लिहिला जातो. आज स्वामी तुमच्या दारात भिक्षुकाचे रूप घेऊन आलेले नाहीत, तर ते एका रक्षक कर्त्याच्या रूपात तुमच्या समोर उभे आहेत. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण राग आहे, आणि तो राग तुमच्यासाठी नाही, तर तुमच्यावर चालून येणाऱ्या त्या संकटांसाठी आहे. पण जर तुम्ही त्यांची साथ सोडलीत तर तेही निघून जातील, आणि मग तुम्हाला वाचवणारे या त्रिलोक्यात कोणीही उरणार नाही. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण एक दृश्य जगाच्या पल्याड एक अदृश्य जग आहे. इथे चांगल्या आणि वाईट शक्तींचे युद्ध सतत सुरू असते. तुमच्या कर्मांच्या आधारावर तुमचे रक्षण केले जाते. आज तुमच्या पूर्वजांची पुण्याई किंवा तुमचे एखादे सत्कर्म फळाला आले आहे, आणि म्हणूनच विनाशकारी वेळ जवळ आली असतानाही तुम्हाला हा सावधगिरीचा इशारा मिळाला आहे. आज रात्री जेव्हा सगळीकडे सामसूम होईल, तेव्हा तुमच्या घरातील एक विशिष्ट कोपऱ्यात ती काळी शक्ती आपले स्थान पक्के करणार आहे. ही शक्ती एकदा का घरात स्थिरावली की सर्वात आधी ती तुमच्या घरातील सदस्यांची बुद्धी भ्रष्ट करते. एकमेकांबद्दल संशय निर्माण करणे, घरात लक्ष्मीला टिकू न देणे आणि वारंवार अपघात घडून आणणे हे तिचे पहिले काम असते. तुम्ही कितीही पैसा कमवलात, कितीही प्रयत्न केले, तरी तुमच्या हाती फक्त निराशा आणि अश्रूच लागतील. या अदृश्य शत्रूंशी लढण्यासाठी मानवी बळ पूर्णपणे अपुरे आहे. इथे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र आणि त्यांची कृपा दृष्टीच तुम्हाला वाचवू शकते. आणि म्हणूनच मंडळी, श्री स्वामी समर्थांचा हा मंत्र जर संपूर्ण ऐकला तर तुमचे प्रत्येक संकटापासून रक्षण होईल. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे, आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच,
त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम
श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः।